नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की संजय राऊत म्हणजे उभाठा यांनी मोदींना अपील केलेलं आहे की काय म्हणतात त्याला, अमित शहांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. या संजय राऊतला काय अधिकार आहे अमित शहांचा राजीनामा मागायचा? आज कोणीही अमित शहांचा राजीनामा मागत नाही. इवन तुमचे यांचे गुरुवर्य की ज्यांची नाडी पकडून ह्यांनी काय म्हणतात त्याला शिवसेनेची वाट लावली ते शरद पवार हे सुद्धा याचा राजीनामा मागत नाही आहेत अमित भाईंचा. का मागत नाही आहेत? कारण त्यांना माहिती आहे. आणि संजय राऊतनी अमित शहाचा राजीनामा मागायचं कारण काय? संजय राऊतचं कर्तृत्व काय? संजय राऊतचं कर्तृत्व म्हणजे त्यांनी सिस्टमॅटिकली हिंदुत्वाची, बाळासाहेबांची शिवसेना हिची वाट लावली. आता जेव्हा पहलगामचा हल्ला झाला तेव्हा हल्ला झाल्या ताबडतोब अमित शहा पहलगामला श्रीनगरला गेले. श्रीनगरहून मॉनिटर करून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पहलगामला गेले. पहलगामला गेले. त्यांनी सगळं तिथे बघितलं, काय असेल तिथे ॲक्शन काय घ्यायची. प्राईम मिनिस्टर आपला दौरा अर्धवट सोडून हिंदुस्थानात आले. हे घरात बसून फेसबुक करत बसले नाहीत. अमित शहानी फेसबुकवर सांगितलं नाही, नरेंद्र मोदींनी फेसबुकवर सांगितलं नाही. अमित शहा तिथे ह्याच्यावर गेले, रणांगणावर गेले. इथे उद्धव ठाकरे कोरोनाच्या काळामध्ये मातोश्रीच्या बाहेर उतरले सुद्धा नाहीत. मातोश्रीच्या बाहेरचं जगसुद्धा बघितलं नाही. उडान टप्पूसारखे ते नुसते तिथे महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम लोकांचं खच्चीकरण करत राहिले. जे 1 लाख बळी गेले याला खरं म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावला पाहिजे त्या उद्धव ठाकरेंवर. कशात पैसे खाल्ले नाहीत तुम्ही? खिचडीत पैसे खाल्ले तुम्ही, त्या प्रेताच्या बॅगांवर पैसे खाल्ले तुम्ही, त्या कशात पैसे खाल्ले नाहीत तुम्ही. सगळे आरोप आहेत, सगळ्याची चौकशी चालू आहे. आणि तुम्ही उद्धव ठाकरे किंवा इवन संजय राऊतसुद्धा मी कधी कोरोनाच्या काळामध्ये कुठे फील्डवर बघितले नाहीत. घर कोंबड्यासारखा तो मुख्यमंत्री, आणखीन कुठल्या गाढव संस्थेने त्यांना नंबर 1चा मुख्यमंत्री केला. म्हणजे त्याच्यात एक संजय राऊतचं एक स्टेटमेंट आहे की डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं. आता उद्धव ठाकरेसारखा माणूस संजय राऊतवर विसंबून राहिल्यावर जी शिवसेनेची गत होणार तीच एखादा डॉक्टर कंपाऊंडरवर विश्वास ठेवला तर, म्हणजे अवलंबून राहिला तर होणार. त्याच्या धंद्याचं किंवा त्याच्या प्रॅक्टिसची तीच वाट लागणार जी आज शिवसेनेची लागलेली आहे. अमित शहा किंवा नरेंद्र भाई हे डॉक्टर हे स्वतः ऑपरेशन करायला म्हणून तिथे जागेवर गेले. आता नरेंद्र भाई पहलगामला गेले नाहीत किंवा काश्मीरला गेले नाहीत, त्याला कारणं आहेत, सिक्युरिटी रिझन्स आहेत त्यांनी तिथे जाण्याबद्दल. पण बॅक टू बॅक मीटिंग घेत आहेत, सगळ्यांशी बोलणं चालणं चालू आहेत. आणखीन तुमचे फेसबुक मुख्यमंत्री कुठे आहेत? घरकोंबडे ते परदेशात आहेत. काय करतायत परदेशात जाऊन? आज इथे गरज असताना तिकडे परदेशात काय करतायत? कारण ते कंपाऊंडरवर अवलंबून आहेत संजय राऊत सारख्या. आणि संजय राऊत इथे रोज भाषणं देऊन रोज सकाळी ते, म्हणजे आता भाऊ तोरसेकर जे काय म्हणतात प्रातःविधी काय ते करत शिवसेनेत घाण निर्माण करत आहेत. हे मी एक व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यावर माझं म्हणजे बऱ्यापैकी हे चालू आहे. पण एक विषय वेगळे निघतात त्यामुळे ते राहिलेलं आहे. शिवसेनेचा भकास करणारे कोण म्हणून. अमित शहाचा राजीनामा हे जे संजय राऊत मागतात, आज अमित शहानी त्या सर्वपक्षीय मीटिंगमध्ये हे पण मान्य केलं की हे चूक झालेली आहे. आणि चूक झालेली आहे ते मानण्यात त्यांनी, ती जबाबदारी त्यांचीच आहे.
तुम्ही कधी चूक मान्य केली का? तुमच्या कोरोना काळामध्ये एवढी लोकं मेली, ही तुमच्यामुळे मेली म्हणून तुम्ही मान्य करतात का? आग लागून जी तडफडून लोकं मेली, बाळं मेली त्या कोरोनाच्या काळात तुमच्या हलगर्जीपणामुळे. ते साधू मारले गेले, हिंदू साधू मारले गेले. तुम्ही कधी माफी मागितली का? का तुम्ही राजीनामा तर अहो राजीनामा काय तो काय म्हणतात त्याला, तो शरद पवारांचा तो मुसलमान मंत्री कोण तो सांगतो मी तुम्हाला, त्याला अटक झाली काय, तर त्याला अटक झाली तर तो जेलमध्ये गेला तर त्याचा राजीनामासुद्धा घ्यायची तुमच्या हिंमत नाही. लेंग्याची नाडी बांधायची तुमची ताकद नाही. तुम्ही त्या अमित शहाची चा राजीनामा मागतात. सर्वपक्षीय बैठकीला तर तुम्ही पळपुटे झाले, तुम्ही गेलासुद्धा पण नाहीत. महाराष्ट्राच्या द्रोही त्याच्या ह्याला आम्ही, अरे तुम्ही महाराष्ट्राचे द्रोही, तुम्ही महाराष्ट्राचे द्रोही तुम्ही आहात पहिले. काल मी व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावर, महाराष्ट्राचे तुम्ही द्रोही तुम्ही आहात पहिले. तुम्हाला फक्त जाऊ तिथे खाऊ एवढंच कळतं तुम्हाला. अमित शहाची तुम्हाला, अमित शहाच्या बोलण्याची, अमित शहानी नुसतं तुमच्याकडे नुसतं असे डोळे जरी मिचकवले ना तर तुम्ही उडून जाल. तुमची योग्यता काय, तुमची पात्रता काय, तुम्ही निवडून किती मतांनी येतात. अरे ज्या लोकांच्या, ज्या बायांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात त्या बायकांना तुम्ही वेश्या, अंडा, काय काय शब्द तुम्ही बोललेला आहात ज्या लोकांच्या मतांवर. अरे एवढी हिंमत आहे तर उभे राहा त्या अमित शहाच्या विरुद्ध. आणखीन डिपॉझिट वाचव फक्त, निवडून तर येण्याचा फार लांबचा भाग झाला तुमचा. आणि अमित शहाचा राजीनामा मागा. अरे अमित शहाचा राजीनामा मागायला तुम्हाला व्होकॅब्युलरी तरी आहे का? त्या इंडिया अलायन्समध्ये सुद्धा तुमची किंमत काय, मध्यंतरी एक व्हिडिओ बघितला, तिकडचं कुत्रंसुद्धा तुमच्यावर पाय वरती करत नाही. काय सांगतात तुम्ही फालतू. म्हणजे मराठी माणसाची हिंदुत्वाची जी अस्मिता आहे, ती मराठी माणसाची हिंदुत्वाची अस्मिता ही तुम्ही पुसून काढतात. आणि ते तुमचे ते डॉक्टर उद्धव ठाकरे हे तुमच्यासारख्या कंपाऊंडर्सवर विश्वास ठेवून ते त्यांच्या पक्षाची ते वाट लावून घेत आहेत. कारण ते ढच आहेत. ते ढ, तुम्ही अति हुशार, त्यामुळे त्या ढला तुम्ही करून टाकलेलं आहे. त्यातून त्यांचे ते चिरंजीव म्हणजे होम मिनिस्टर हिंदुस्थान. तुम्हाला तुमची लायकी असती तर त्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला कुठेतरी मंत्रिपद दिलं असतं. तुम्हाला मंत्रिपदसुद्धा साधं कुठे दिलं नाही तुम्हाला. माझं म्हणणं आहे संजय राऊतनी असंच बोलत राहावं, असंच आहे. कारण ते शिवसेना नष्ट करणार ते, आणि अशी शिवसेना ही नष्टच झाली पाहिजे. अशी शिवसेना ही नष्टच झाली पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनाही शुभेच्छा, आणखीन संजय राऊतांनाही शुभेच्छा. कारण असं नेतृत्व तुम्ही फुलवणार असाल तर तुम्हाला तुमची हीच जागा आहे. फक्त जाऊ तिथे खाऊ, पत्राचाळीत खाणार, त्या कोरोनाच्या त्या मेलेल्या लोकांच्या बॅगेत खाणार, त्यांच्या खिचडीत खाणार, त्यांच्या कशात खाणार नाहीत पैसे तुम्ही. ते कामं बंद पाडली, ती परत वाढवली, त्याच्यात पैसे खाणार. किती पैसे. आणि तुम्ही महाराष्ट्रचं हित बघतात. अरे महाराष्ट्राचे द्रोही तुम्ही, महाराष्ट्राचं अहित करणारे तुम्ही लोक, त्या औरंगजेबाचे कैवारी येणाऱ्या लोकांचे तुम्ही साथ देणारे तुम्ही लोक, त्या अबू आझमीला मातोश्रीमध्ये येऊन त्याचा सत्कार करणारे तुम्ही लोक, आणि तुम्ही महाराष्ट्र द्रोही म्हणणं त्या अमित शहाचा राजीनामा मागणार. आहे हिंमत तर जाऊन दाखवा त्या पहलगाममध्ये विदाऊट सिक्युरिटी. आणि तिकडच्या मुसलमानांना समजून सांगा की भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे मित्र आहेत, न मरता परत या फक्त, एवढंच माझं म्हणणं आहे.
कारण चुकून मेले तर तुम्हाला श्रद्धांजली व्हायला सुद्धा इथे कोणी येणार नाही. बरं झालं गेले म्हणणार. आणि ते तुमचे फेसबुक मुख्यमंत्री कुठे आहेत? घरकोंबडे सध्या ते दिसत नाही आहेत कुठे. त्यांचं काही हे पण नाही आहे. त्यांचे ते चिरंजीव कुठे गेले? अशा महत्त्वाच्या काळात तुम्ही म्हणजे त्यांच्या राहुल गांधीमध्ये काहीच फरक नाही. महत्त्वाच्या काळी हे परदेशी विदेशी. ते मोदी साहेब किंवा ते अमित भाई एवढं काम करतात, तेवढं काम करण्याची 1% तुमच्या मुख्यमंत्र्याची फेसबुक मुख्यमंत्र्याची पत आहे का? सगळी चांगली वडिलांनी उभी केलेली संस्था रसातळाला घालवली असल्या कंपाऊंडरवर विश्वास ठेवून. काही नाही तर ते मराठी माणसाची तरी ठेवा. सगळंच कोळून विकून बसलात तुम्ही. आणि रोज सकाळी उठून जे भोंगा वाजवतात तुम्ही, त्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव खराब करतात तुम्ही. ही अशी मराठी माणसं असतात बिनडोक. बोलण्यासारखं खूप आहे, पण आज इथेच थांबतो. धन्यवाद.